नमस्कार. बऱ्याच लोकांनी कळवलं की असं एक मनात टेन्शन आहे की आता एवढे 700 श्लोक आम्ही केव्हा वाचू, मग आम्हाला केव्हा पाठ होईल, वेळ लागेल त्यामध्ये. मग मी तुम्हाला एक सोपी युक्ती सांगतो. असं करा, असं समजा की पूर्ण भगवद्गीतेमध्ये फक्त एकच श्लोक आहे. कुठला श्लोक आहे? दुसरा अध्याय, 11वा श्लोक. हा श्लोक फक्त समोर एकदा लिहून ठेवा आणि हळूहळू रोज वाचन करा, पाठ होऊन जाईल. काय श्लोक आहे? अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे गतासो न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे. का महत्वाचा आहे? त्याचा अर्थाकडे लक्ष द्या. पाठांतर पण होईल, पण अर्थाकडे जास्त लक्ष द्या. अर्थ काय म्हणतो? अशोच्यानन्व शोचस्त्वं, अशोच्य अन्व शोचस्त्वं. ज्याचा विचार करायला नको तो तू विचार करत आहेस. ज्याच्याबद्दल विचार करायला नको, जे सतत चिंतनात आणायला नको, त्याच्याबद्दल तू विचार करतो आहे, चिंतन करतो आहे. तेच तेच तुझ्या मनात सारखं येऊन राहिलेलं आहे. आणि पुढे काय म्हणतात ते? अशोच्यानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे. आणि स्वतःला तू खूप शहाणा समजतोस, खूप बुद्धिमान समजतो, आपण सगळ्यात शहाणे आहोत असं तू समजतो. अशोच्यानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे. एवढा फक्त एका ओळीवरती जरी तुम्ही फोकस केला तर तुमचे बरेचसे कन्फ्युजन्स दूर होतील. म्हणजे गीता तुम्हाला आधी हे विचारती आहे की तुम्ही कसा विचार करत आहात, कुठल्या पद्धतीने विचार करत आहात, आधी त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे आधी विचारांचं ऑडिट करा की आपल्या मनात कुठले विचार येत आहेत. मग त्याचं वर्गीकरण नंतर करा. सकारात्मक आहे, नकारात्मक आहे, न्यूट्रल आहेत, ते नंतर विचार करा. पण सर्वात आधी विचारांचं ऑडिट करा. अशोच्यानन्व शोचस्त्वं या दोन शब्दांवरती जरी विचार केला तरी आपल्याला लक्षात येईल की बऱ्याच वेळेला आपण नको ते विचार मनामध्ये सतत फिरत असतो. श्रीकृष्णाय नमः.